पेयण पार्कसाठी डिजिटल प्रणालीची मागणी, नियमाप्रमाणे दर आकारणी होण्यास आणि अतिरिक्त वसुलीवर नियंत्रण मिळवण्यात मदत होईल, माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांचं मत. महापालिका हद्दीमधील बेकायदा बांधकामांचं 2 महिन्यांमध्ये सर्वेक्षण करून कारवाई करा, कल्याण डोंबिवली महापालिकेला हायकोर्टाची 2 महिन्यांची मुदत. उद्या प्रजासत्ताक दिन. या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर जय्यत तयारी सुरू. कल्याणमध्ये किरकोळ वादातून मित्राची हत्या, पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात, मात्र शवविच्छेदनासाठी विलंब झाल्यानं नातेवाईकांचा गोंधळ. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी शाखेचा निकाल. तब्बल 110 दिवसांनंतर परीक्षेमध्ये 57.78% विद्यार्थी उत्तीर्ण, तर 42.22% विद्यार्थी अनुत्तीर्ण. ठाण्याच्या जैन मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात. रामनगर पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीचा शोध. 80,000चा मुद्देमाल जप्त. मध्य रेल्वे लोकलमधून विना तिकीट प्रवास करणारी 1,85,000 प्रकरणं दाखल. 20 जानेवारीपर्यंत 7,43,00,000 रुपये दंड वसूल. महावितरणच्या ग्राहकांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय. वसई विरारमध्ये स्मार्ट मीटर लावण्यासाठी निविदा प्रक्रिया पार पडली. मुंबईतल्या देवनारच्या हवेची गुणवत्ता खालावली. वातावरणामधील धुळीकणांच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन.